मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मचा अंतरिम अर्थसंकल्प आज सादर होणार. इंधनावरील उत्पादन शुल्कासह लाभांशावरील दुहेरी कर कमी होण्याची शक्यता. निवडणूकपूर्व अंतरिम अर्थसंकल्पात लोकप्रिय घोषणा होण्याची शक्यता. किसान सन्मानचा निधी 8,000 वर नेण्याचे अर्थ मंत्रालयाचे संकेत. उद्धव ठाकरे आजपासून रायगड दौऱ्यावर 2 दिवसात घेणार 6 सभा. जनसंवाद यात्रेतून साधणार जनतेशी संवाद. तटकरे गोगावलेंबाबत काय बोलणार याकडे लक्ष. राज ठाकरे आजपासून 4 दिवस नाशिकमध्ये तळ ठोकणार. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेणार बैठका. रोहित पवार आज पुन्हा ईडी चौकशीला हजर राहणार. बारामती अॅग्रो कारखाना कथित गैरव्यवहार प्रकरणात चौकशी. आणि झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ईडीकडून अटक. जमीन घोटाळा प्रकरणामध्ये कारवाई. चंपई सोरेन होणार नवे मुख्यमंत्री.